एफ-आय-आर आणि झिरो एफ-आय-आर मध्ये नेमका फरक काय? आजचा कायदेशीर प्रश्न. पुण्यात गुन्हा झाला पण तुम्ही मुंबईत आहात, मग एफ-आय-आर कुठे दाखल करणार? जर तुम्ही म्हणालात जिथे गुन्हा झाला तिथेच, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज समजून घेऊया एफ-आय-आर आणि झिरो एफ-आय-आर मधला फरक. समजा एका मुलीची पुण्यामध्ये छेडछाड झाली, पण ती घाबरून थेट नाशिकला तिच्या घरी गेली. आता तिने पुण्यातच एफ-आय-आर करायला हवी का? तर उत्तर आहे नाही. यासाठी आहे झिरो एफ-आय-आर. झिरो एफ-आय-आर म्हणजे कोणतंही पोलीस स्टेशन तुमची तक्रार नोंदवू शकते, जरी तो गुन्हा त्यांच्या हद्दीत घडलेला नसला तरीही. त्यानंतर ती एफ-आय-आर योग्य पोलीस स्टेशनकडे पाठवली जाते. याचा उद्देश एकच आहे की पीडित व्यक्तीला न्याय मिळवण्यास उशीर होऊ नये म्हणून, विशेषतः महिला, मुलं आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून ही व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे. गुन्हा झाल्यानंतर पीडित व्यक्ती आधीच भीती, धक्का आणि गोंधळात असते. अशा वेळी हे आमच्या हद्दीत नाही असं सांगून तिला परत पाठवलं तर ती पुन्हा तक्रार करण्याची हिंमतही गमावू शकेल. म्हणूनच झिरो एफ-आय-आर ही फक्त कायदेशीर प्रक्रिया नाही, तर ती पीडित व्यक्तीच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्याचं साधन आहे. लक्षात ठेवा, एफ-आय-आर ही न्यायाची सुरुवात आहे आणि झिरो एफ-आय-आर ही त्या न्यायाचा दरवाजा कोणत्याही पोलीस स्टेशन मधून उघडण्याची संधी आहे. तुम्हाला झिरो एफ-आय-आर बद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवा. उद्या भेटूयात आजचा कायदेशीर प्रश्नाच्या पुढच्या भागामध्ये.